ऑक्टोबर 1984 इंदिरा गांधींची हत्या झालेलाच हा महिना होता आणि याच महिन्यात तामिळनाडूच्या प्रचंड लोकप्रिय असलेल्या मुख्यमंत्र्याची प्रकृती प्रचंड खालावली। मूत्रपिंड आणि मधुमेहाचा त्रास एवढा वाढला होता की सुरुवातीला चेन्नईत उपचार करूनही शरीर साथ देईना। खालावलेली प्रकृती रोज बाहेर येणाऱ्या बातम्या पाहून चाहता स्वतःला आगीच्या हवाली करत होता, तर कुणी रुग्णालयाच्या बाहेर अन्नाचा त्याग करत होता। नोव्हेंबर महिन्यात अखेर मुख्यमंत्र्यांना अमेरिकेतील ब्रुकलिन हॉस्पिटल सेंटर इथं उपचारासाठी हलवण्यात आलं। विरोधकांना वाटलं की आता या व्यक्तीची कारकीर्द संपली आहे आणि उतरती कळा लागली आहे, कारण परिस्थिती प्रचंड खालावलेली होती आणि इथून पुढे निवडणूक लागली। पण सगळं उलटं व्हायला लागलं। या प्रकृतीमुळे सहानुभूती वाढली। डिसेंबर 1984 मध्ये लोकसभा आणि तामिळनाडू विधानसभा निवडणुका एकत्र घेण्यात आल्या। ऑल इंडिया अन्ना द्रविड मुन्नेत्र कझगम म्हणजेच AIDMK फक्त 10 वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या पक्षाने काँग्रेससोबत युती केली होती। पक्ष प्रमुख अमेरिकेत उपचार घेत असताना प्रचार सुरू झाला। रुग्णालयातले फोटो आणि व्हिडिओ जनतेपर्यंत पोहोचवण्यात आले। आजारी असला तरी जनतेसाठी लढणारा नेता अशी प्रतिमा मजबूत झाली। या निवडणुकीतली संधी हिरून करुणानिधी यांनी प्रचंड ताकद लावली होती, एवढी की त्यांनी स्वतः या निवडणुकीत उभा न राहण्याचं ठरवलं आणि राज्यातल्या उमेदवारांना वेळ दिला। करुणानिधी त्यांच्या हयातीत 13 वेळा निवडणूक लढले आणि 13ही वेळा विजयी झाले। पण ही एकच निवडणूक अपवाद होती ज्यात ते उभा न राहता प्रचारासाठी फिरले। पण आपला नेता न्यूयॉर्कच्या रुग्णालयात असतानाही AIDMK आणि काँग्रेस आघाडीने 190 पेक्षा जास्त जागा जिंकल्या। DMKला फक्त 24 जागांवर गुंडाळण्यात आलं। अमेरिकेतल्या उपचारानंतर हा नेता फेब्रुवारी 1985 मध्ये भारतात आला आणि मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। ही स्टोरी कोणाची आहे हे आतापर्यंत तुम्ही ओळखलंच असेल आणि ज्यांच्याविषयी आपण बोलतोय त्या MG रामचंद्रन यांनी मरेपर्यंत DMKला सत्तेच्या बाहेर ठेवून बदला पूर्ण कसा केला। एका तमिळ सुपरस्टारने पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर स्वतःची एवढी क्रेज 10 वर्ष किंबहुना मरेपर्यंत कायम कशी ठेवली आणि परदेशात बसूनही निवडणूक कशी जिंकली, कधीही न ऐकलेली ही स्टोरीज मी या व्हिडिओत सांगणार आहे। नमस्कार, मी विशाल, तुम्ही पाहताय story.com। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आठवण, या चॅनलवर तुम्ही नवीन असाल किंवा सबस्क्राईब केलेलं नसेल तर story.com ला सबस्क्राईब जरूर करा। मरुथूर गोपालन रामचंद्रन, प्रेमाने लोक MGR म्हणायचे। पहिल्याच निवडणुकीत मुख्यमंत्री झाल्यानंतर MGR यांनी जे करून दाखवलं ते आजपर्यंत या देशातल्या एकाही मुख्यमंत्र्याला करता आलेलं नव्हतं। पण त्याआधीची स्टोरी ही तेवढीच भारी आहे। जसं नुकताच मुख्यमंत्री झालेल्या जोसेफ विजय यांना लोक थलपती म्हणजे सेनापती ही उपाधी लावतात, तशीच किंबहुना त्याहूनही अफाट लोकप्रियता MGR यांची होती। जोसेफ विजय यांची सिनेमातल्या भ्रष्टाचाराविरोधात लढणारा हिरो, लोकांचा नेता ही जी प्रतिमा तयार झाली ती कित्येक दशकं MGR यांची होती आणि असंही मानलं जातं की MGR यांच्याच पावलावर पाऊल टाकत विजय यांनी जे सिनेमा केले त्यातूनच राजकारणाची वाट तयार झाली आणि 30 वर्षानंतर पुन्हा एकदा तामिळनाडूला अभिनेता मुख्यमंत्री मिळाला। तामिळनाडूत पुरच्ची थलैवर म्हणजेच क्रांतिकारी नेता म्हणून ओळखले जाणारे MGR हे केवळ अभिनेता नव्हते, तर त्यांनी सिनेमातून निर्माण केलेली प्रतिमा थेट राजकारणात रूपांतरित करून सत्तेपर्यंत पोहोचण्याचा एक वेगळा आदर्श निर्माण केला। जन्म 17 जानेवारी 1917 रोजी तत्कालीन सिलोनमध्ये म्हणजे आजच्या श्रीलंकेतल्या कांडी येथे झाला। कुटुंब मूळचं केरळातलं होतं, पण वडिलांच्या निधनानंतर कुटुंब आर्थिक संकटात सापडलं आणि लहान वयातच ते तामिळनाडूत आले। गरिबीमुळे शिक्षण पूर्ण होऊ शकलं नाही। बालपणातच नाटक कंपनीत काम सुरू केलं आणि तिथूनच अभिनयाची प्रवासाची सुरुवात झाली। 1930 आणि 40च्या दशकात छोट्या भूमिका केल्या, पण 1950 नंतर MGR तमिळ सिनेमातील सुपरस्टार बनले। MGR लोकप्रिय होण्यामागे केवळ त्यांचा अभिनय नव्हता, तर त्यांनी पडद्यावर उभी केलेली प्रतिमा महत्त्वाची होती। ते बहुतेक सिनेमांमध्ये गरिबांचा तारणहार, अन्यायाविरुद्ध लढणारा नायक, महिलांचा आदर करणारा आणि भ्रष्ट श्रीमंतांविरोधात उभा राहणारा व्यक्तिरेखा साकारत। या सिनेमांमध्ये सामाजिक न्याय, गरिबांसाठी सहानुभूती आणि द्रविडियन विचारधारा यांचा प्रभाव स्पष्टपणे दिसायचा। त्यामुळे प्रेक्षकांना पडद्यावरचा नायक आणि प्रत्यक्ष आयुष्यातला नेता यातला फारसा फरक वाटत नव्हता। नडोडी मन्नन, एंगा विट्टू पिल्लई, अडीमै पेन यासारख्या सिनेमांनी त्यांची लोकप्रियता शिखरावर नेली। अनेक अभ्यासकांच्या मते तामिळनाडूमध्ये सिनेमातून राजकारणात यशस्वी होण्याचा मार्ग सर्वात प्रभावीपणे MGR यांनीच तयार केला। MGR यांचा राजकीय प्रवास CN अण्णादुरई यांच्या संपर्कातून सुरू झाला। 1950च्या दशकात द्रविड चळवळ वेग घेत होती। अण्णादुरई यांनी हिंदी विरोधी आंदोलन, सामाजिक न्याय आणि तमिळ अस्मिता या मुद्द्यांवर द्रविड मुन्नेत्र कझगम म्हणजेच DMKची उभारणी केली होती। MGR अण्णादुरई यांच्या प्रभावाखाली आले
आणि 1953 मध्ये डीएमके सहभागी झाले. त्यांची सिनेमातली लोकप्रियता पक्षासाठी मोठं शस्त्र ठरली. एमजीआरच्या गावात प्रचारासाठी जायचे, तिथे प्रचंड गर्दी व्हायची. त्यांचे चाहते थेट डीएमकेचे मतदार बनू लागले. 1967च्या निवडणुकीत डीएमकेने काँग्रेसला पराभूत करून सत्ता मिळवली. त्यामागे अण्णादुराईंचं नेतृत्व, एमजीआर यांची स्टार पॉवर हा मोठा घटक मानला जातो. याच काळात 1967 मध्ये अभिनेता MR राधा यांनी एमजीआर यांच्यावर गोळीबार केला. त्या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर आवाज बदलला, पण या घटनेमुळे जनतेत त्यांच्याबद्दल प्रचंड सहानुभूती निर्माण झाली आणि लोकप्रियता आणखी वाढली. 1969 मध्ये अण्णादुराई यांच्या निधनानंतर डीएमकेमध्ये नेतृत्वासाठी संघर्ष सुरू झाला. करुणानिधी मुख्यमंत्री झाले. सुरुवातीला एमजीआर यांनी त्यांना पाठिंबा दिला, पण पुढे दोघांमध्ये मतभेद व्हायला लागले. एमजीआर यांनी सार्वजनिकपणे पक्षाच्या आर्थिक व्यवहारांबद्दल प्रश्न उपस्थित केले आणि भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्यानंतर 1972 मध्ये त्यांना डीएमकेतून निलंबित करण्यात आलं. हा क्षण तामिळनाडूच्या राजकारणातला टर्निंग पॉईंट ठरला. त्याच वर्षी त्यांनी ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कझगम म्हणजेच AIDMKची स्थापना केली. अण्णा हे नाव त्यांनी अण्णादुराई यांच्या स्मरणार्थ पक्षाला दिलं. सुरुवातीला अनेकांना वाटत होतं की हा पक्ष फार काळ टिकणार नाही, पण एमजीआर यांची लोकप्रियता अफाट होती. 1973च्या दिंडीगुल पोटनिवडणुकीत AIDMKने विजय मिळवला आणि पक्षाची ताकद सिद्ध केली. खरं तर 1972 ते 77 हा एमजीआर यांच्या राजकीय उभारणीचा सुवर्ण काळ मानला जातो. त्या काळात डीएमके सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप वाढत होते. आणीबाणीच्या काळात सरकारने 1976 मध्ये करुणानिधी सरकार बरखास्त केलं. यामुळे जनतेत अस्थिरता निर्माण झाली. दुसरीकडे एमजीआर स्वतःला गरिबांचा नेता म्हणून सादर करत होते. त्यांच्या सभांना प्रचंड गर्दी होत होती. महिलांमध्ये त्यांचा प्रभाव मोठा होता. एमजीआर यांनी पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर महिला मतदारांना भावनिक आणि प्रत्यक्ष लाभाच्या राजकारणाशी जोडलं. 1977च्या निवडणुकीत म्हणजे आणीबाणीनंतरच्या निवडणुकीत AIDMKने 234 पैकी 130 जागा जिंकून पूर्ण बहुमत मिळवलं, तर डीएमकेला फक्त 48 जागा मिळाल्या. एमजीआर पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्री झाल्यानंतर एमजीआर यांनी लोकाभिमुख योजनांचा पाऊस पाडायला सुरुवात केली. त्यात सर्वाधिक प्रसिद्ध योजना म्हणजे शालेय मुलांसाठी मध्यान्ह भोजन योजना. गरीब कुटुंबातील मुलांना शाळेत आणण्यासाठी आणि कुपोषण कमी करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली. पुढे हीच योजना तामिळनाडूच्या राजकारणाचा केंद्रबिंदू बनली. याशिवाय स्वस्त धान्य, गरिबांसाठी कल्याणकारी योजना, महिलांसाठी विविध सवलती आणि ग्रामीण भागात मदत अशा योजनांमुळे एमजीआर यांची लोकप्रियता प्रचंड वाढली. अनेक राजकीय अभ्यासक सांगतात की भारतात वेलफेअर पॉलिटिक्स सर्वात प्रभावीपणे राबवणाऱ्या पहिल्या नेत्यांमध्ये एमजीआर हे अग्रस्थानी होते. लेखक MS पांडियन यांच्या द इमेज ट्रॅप या पुस्तकात एमजीआर यांच्या पडद्यावरच्या प्रतिमेने त्यांच्या राजकीय यशात कशी महत्त्वाची भूमिका बजावली याचा सविस्तर उल्लेख आहे. त्या पुस्तकातल्या माहितीनुसार लोकांना एमजीआर हे केवळ मुख्यमंत्री नव्हे तर स्वतःच्या कुटुंबातले माणूस वाटायचे. त्यांना लोक दैवत मानायचे. 1980 मध्ये तामिळनाडूच्या राजकारणात पुन्हा मोठा ट्विस्ट आला. केंद्रात इंदिरा गांधी परतल्या होत्या. एमजीआर यांनी जनता पक्षाला दिलेला पाठिंबा आणि केंद्रातील बदलत्या समीकरणांमुळे इंदिरा गांधी सरकारने अनेक राज्यातली सरकार बरखास्त केली. त्यात तामिळनाडूतील एमजीआर यांचाही सरकार होता. मात्र याचा उलट परिणाम झाला. जनतेत अशी भावना निर्माण झाली की दिल्लीने लोकप्रिय सरकार पाडलंय. त्यानंतर झालेल्या 1980च्या निवडणुकीत एमजीआर यांनी पुन्हा जोरदार प्रचार केला आणि AIDMKने 129 जागा जिंकत पुन्हा सत्ता मिळवली. 1980 नंतर एमजीआर यांची प्रतिमा जवळपास दैवतासारखी झाली होती. त्यांनी तमिळ अस्मिता, गरीब कल्याण आणि स्टारडम यांचा असा संगम तयार केला जो भारतीय राजकारणात क्वचितच पाहायला मिळतो. 1984 मध्ये ते गंभीर आजारी असतानाही अमेरिकेतून निवडणूक जिंकले. ही त्यांच्या लोकप्रियतेची सर्वोच्च पातळी मानली जाते. पुढे जयललिता यांच्यासारख्या नेत्यांनी त्यांचा वारसा पुढे नेला. आजही तामिळनाडूच्या राजकारणात एमजीआर हे फक्त माजी मुख्यमंत्री नाही तर एक सांस्कृतिक आणि भावनिक प्रतीक मानले जातात. MG रामचंद्रन यांचं निधन 24 डिसेंबर 1987 रोजी चेन्नईतल्या त्यांच्या रामावरम गार्डन निवासस्थानी झालं. प्रचंड लोकप्रिय असलेल्या नेत्याला गंभीर आजारपणामुळे वयाच्या 60तच जगाचा निरोप घ्यावा लागला. निधनाची बातमी आल्यानंतर अख्ख्या तामिळनाडूत शोककळा पसरली. लाखो चाहते रडत रडत रस्त्यावर उतरले. जवळपास 300 पेक्षा जास्त चाहत्यांनी स्वतःचा जीव दिला. काहींना हृदयविकाराचा झटका आला. राजाजी हॉलमध्ये पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं, तर चेंगराचेंगरी होऊन काही लोक मेले. दक्षिण भारतातली आजपर्यंतची ही सर्वात मोठी अंत्ययात्रा मानली जाते. जयललिता, ज्या एमजीआर यांच्या संभाव्य वारसदार म्हणून पाहिल्या जायच्या, त्यांना या अंत्ययात्रेत अपमानास्पद वागणूक देण्यात आली. एमजीआर यांच्या मृत्यूनंतर सर्वात मोठा प्रश्न होता त्यांचा राजकीय वारसदार कोण. त्यांनी जिवंतपणे स्पष्ट उत्तराधिकारी घोषित केला नव्हता. त्यामुळे VN जानकी रामचंद्रन म्हणजे त्यांच्या पत्नी आणि जयललिता यांच्यात संघर्ष सुरू झाला. AIDMK 2 गटात विभागली गेली.
एक गट जानकी रामचंद्रन यांच्या मागे उभा राहिला तर दुसरा जयललितांच्या बाजूने गेला. जानकी यांना काही आमदारांचा पाठिंबा मिळाल्याने तर जानेवारी 1988 मध्ये मुख्यमंत्री बनल्या. पण त्यांचं सरकार अवघ्या काही आठवड्यातच कोसळलं. विधानसभा विश्वासदर्शक ठरावावेळी मोठा गोंधळ झाला आणि अखेर केंद्र सरकारने सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू केली. 1989च्या विधानसभा निवडणुकीत AIADMK फुटल्याचा मोठा फटका बसला. जयललिता गटाला फक्त 27 जागा मिळाल्या तर जानकी यांचा गट जवळपास संपुष्टात आला. दुसरीकडे करुणानिधी यांच्या DMKने 150 जागा जिंकून कित्येक वर्षानंतर पुन्हा एकदा सत्ता मिळवली. मात्र पुढे जानकी यांनी राजकारणातून माघार घेतली आणि AIADMKची सूत्र पुन्हा एकत्र जयललितांच्या हातात गेली. पक्षाचं नेतृत्व जयललितांकडे गेलं आणि टू लिव्ज हे प्रसिद्ध चिन्हही पक्षाला परत मिळालं. त्यानंतर जयललितांनी स्वतःला MGR यांचा खरा राजकीय वारसदार म्हणून सिद्ध केलं. 1991 मध्ये राजीव गांधी यांच्या हत्येनंतर निर्माण झालेल्या सहानुभूतीच्या वातावरणात काँग्रेस AIADMK आघाडीने प्रचंड विजय मिळवला आणि जयललिता पहिल्यांदा मुख्यमंत्री बनल्या. ज्या MGR यांनी DMKला जिवंतपणे सत्तेत येऊ दिलं नाही त्यांच्यानंतर जयललिता यांनीही DMKची सत्ता घालवली. या तमिळ राजकारणात सिनेमातली भूमिका आणि प्रत्यक्ष आयुष्य यातला फरक केला जात नाही. तिथे आता दुसऱ्यांदा एक अभिनेता मुख्यमंत्री झालाय. पण ही प्रथा ज्याने पाडली त्या MGR यांची ही स्टोरी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.